डॉक्टर आह साळुंखे, तात्या. त्यांना सगळेजण प्रेमानं तात्या म्हणतात. डॉक्टर आह साळुंखे यांना एक ललित लेखक बनायचं होतं, परंतु संस्कृतवर प्रभुत्व आल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की चार्वाकाचा अभ्यास जो आपण करतो आहोत तो आणि त्याच्या परंपरेतले अगोदरचे आणि नंतरचे जे महापुरुष आहेत ते बहुजन समाजाला समजावून सांगणं हे आपलं नैतिक काम आहे. हे नियतीने आपल्यावर सोपवलेलं कर्तव्य आहे. आणि त्या क्षणी तात्यांची आयुष्याची दिशा बदलली. तात्यांनी ललित लेखनाऐवजी वैचारिक लेखनाला सुरुवात केली. तात्यांच्या लेखनामध्ये ज्या महापुरुषांवर त्यांनी लिहिलं ते महापुरुष हे बहुजन सत्यशोधक आणि करुणेच्या रसामध्ये पूर्णपणे न्हावून निघालेले होते. मग ते चार्वाक असो, गौतम बुद्ध असो, विद्रोही तुकाराम असो, बळी असो, छत्रपती शिवाजी महाराजांवर त्याने लिहिलं, युहान शांगवर लिहिलं. तात्यांनी असंख्य विषयावर लिहिलं, लाखो पानं लिहिली. तात्यांची शेकडो पुस्तकं आहेत. एक ज्ञानतपस्वी, एक तत्वज्ञ, एक विचारवंत, एक लेखक, या पलीकडे एक अत्यंत विस्फोटक मनुष्य म्हणून तात्यांची आपल्याला ओळख करून देता येईल. ह्या भारतीय उपखंडामध्ये ब्राह्मणवादी विचारसरणीने जी एक शोषणाची परंपरा रुजवली होती त्याविरुद्ध सर्वत्र बंड केलेलं आढळून येतं. तात्यांनी लिहिताना हे बंड जाणीवपूर्वक नाही तर सहजतेने एखाद्या फुलाच्या उमलण्याच्या प्रक्रियेप्रमाणे केलं. तात्यांचं कोणतंही पुस्तक जर तुम्ही हातात घेऊन वाचाल तर तुम्हाला जाणवेल की तात्यांनी अत्यंत करुणाशील, मृदू अशा भाषेमध्ये आपल्या प्रज्ञेच्या माध्यमातून ब्राह्मणवादी वर्चस्ववादाविरुद्ध लढा दिलेला आहे. तो लढा इतका विलक्षण आहे, तो एवढा स्फोटक आहे की अनेक ब्राह्मणवादी गढ्या कोसळवून टाकण्याचं त्यामध्ये सामर्थ्य आहे, जे तात्यांनी इतक्या वर्षांच्या अनुभवाने आणि आपल्या गाढ्या अभ्यासाने मिळवलेलं आहे. तात्यांना संस्कृत, पाली, अर्धमागधी या भाषांवर प्रभुत्व तर आहेच, पण त्या भाषांपलीकडे महापुरुषांच्या विचारांमधलं मर्म आणि सामान्य जीवनातलं जे कारुण्य आहे त्याची जाणीव ठिकठिकाणी दिसून येते. तात्यांच्या लेखनातल्या अनेक जागा अशा आहेत जिथे तात्यांना अधिक कठोर किंवा क्रूर होता आलं असतं, परंतु तात्या तसे होत नाही. तात्यांची शेकडो पुस्तकं वाचताना एकच गोष्ट लक्षात येते, ते त्यांच्या अनेक पुस्तकांचे जे नायक आहेत, म्हणजे मी ज्यांचा अगोदर उल्लेख केला, मग चार्वाक असो, गौतम असो, विद्रोही तुकाराम असो, त्यांच्याप्रमाणेच करुणेच्या धबधब्याने शोषणाचा खडक फोडण्याचा प्रयत्न करणारे ज्ञानतपस्वी आहेत. अशा ज्ञानतपस्वी माणसाशी बोलताना आपल्याला कणाकणाने जागृती येते आणि क्षणाक्षणाने आपण फुलत जातो, जसं त्यांचं लिखाण. तात्यांची मुलाखत घेताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की ज्ञानतपस्वी डॉक्टर आह साळुंखे, ज्यांना आम्ही प्रेमाने तात्या म्हणतो, त्यांची कोणत्या पुस्तकावर आपण बोलायचं आणि कोणत्या पुस्तकावर बोलायचं नाही. कारण ही निवड करणं सोपं नव्हतं आणि ही निवड करणं आवश्यक होतं. याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे कितीही मोठी मुलाखत घेतली तरी तात्यांची सगळी पुस्तकं त्यामध्ये सामावतील हे शक्य नव्हतं. त्यामुळे काही पुस्तकांचा ओझरता उल्लेख होत होता, काही पुस्तकं घेता येत होती, काही पुस्तकं घेता येत नव्हती आणि ते ठरवणं हेच एक अवघड काम होऊन बसलं होतं. कारण तात्यांचं प्रत्येक पुस्तक हा अस्सल हिरा आहे. जेवढी शक्य आहेत तितकी पुस्तकं एका मुलाखतीत जेवढी सामावू शकतात तितकी पुस्तकं या मुलाखतीत घेण्याचा मी प्रयत्न केला. हा प्रयत्न किती यशस्वी झाला ते मला माहीत नाही. उदाहरणार्थ
तात्यांच्या बळीवंश या पुस्तकावर मला विस्तारानं बोलायचं होतं. या मुलाखतीत मी एक शब्दही त्याच्यावर बोलू शकलो नाही. स्त्रियांविषयी अभूतपूर्व असं लिखाण तात्यांनी केलेलं आहे, त्यावर मी फारसं बोलू शकलो नाही. थोडासा ओझरता उल्लेख आला. डॉक्टर आह साळुंखे विरुद्ध बाबासाहेब पुरंदरे असा एक वाद झाला. म्हणजे तो एकतर्फीच होता, तो वाद नव्हताच. कारण तात्यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र जे लिहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, त्याच्यावर आक्षेप घेतलेलं लिखाण केलं. त्या लिखाणावर बाबासाहेब पुरंदरेंनी उत्तर दिलं नाही. त्यासंबंधी या मुलाखतीत काही भाग आला. त्याहून अधिक तो येणं अपेक्षित होतं. पण तात्यांनी मुळामध्येच आपल्या लेखनामध्ये सुधारित संस्कारित अशी जी आवृत्ती होती त्यावर लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळे त्यावरच बोलता आलं. दुसरं, बाबासाहेब पुरंदरे हयात नसल्यामुळे आमच्या दोघांवरही ही मर्यादा होती की उत्तर द्यायला ते हयात नसल्यामुळे आपण अधिक बोलू शकत नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो प्रश्न मी बाबासाहेबांना विचारला असता तो विचारू शकत नव्हतो, जो तात्यांना मी विचारला. याचं कारण आहे, तात्यांना विचारलं की बाबासाहेब पुरंदरेंनी तुम्हाला उत्तर का नाही दिलं. तर तात्यांनी सांगितलं, आणि जे सत्य आहे, की संस्कृतवरचं माझं प्रभुत्व आणि मी काढलेले मुद्दे हे एवढे बिनतोड होते की बाबासाहेबांना त्याचं उत्तर देणं शक्य नव्हतं. अनुल्लेखाने आपल्यावरची टीका टाळणं ही एक गोष्ट असते, पण बाबासाहेबांच्या शिवचरित्रावर डॉक्टर आह साळुंखे यांचं लेखन हे इतकं मर्मग्राही आहे, इतकं मूलभूत आहे की ते अनुल्लेखाने टाळण्याचा प्रयत्न केला तर मूळ लेखनाच्या हेतूवर आणि अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. त्यामुळे लेखकाला उत्तर देणं अपरिहार्य आहे, जे बाबासाहेब पुरंदरेंनी टाळलं. अर्थात ते बाबासाहेबांना मी विचारू शकत नाही, कारण ते आता नाहीत. तात्याने मी विचारलं, तात्याने त्यांची बाजू सांगितली, पण याहून ती चर्चा पुढे जाऊ शकत नव्हती. आम्हा दोघांनाही त्या मर्यादा टाळायच्या नव्हत्या. या व्यतिरिक्त मला चार्वाकांवर अधिक बोलायचं होतं, गौतम बुद्धांवर अधिक बोलायचं होतं. स्वतः तात्यांना सम्राट अशोकावर पुस्तक लिहिण्याची इच्छा होती, ती त्यांनी पूर्ण केली नाही. म्हणजे त्यांनी सम्राट अशोकावर मोठं लिहिलं नाही. ते का लिहिलं नाही हे मी विचारू शकलो नाही. माझी गत अशी झाली होती अख्खी मुलाखत घेताना की ज्ञानाच्या समुद्रामध्ये आपण पडलेलो आहोत, किंबहुना पहुडलेलो आहोत. ज्ञानाच्या समुद्रामध्ये माणूस पडला तर त्याला भीती वाटेल. इथे मी पहुडलेलो होतो. चारी बाजूला समुद्र होता जो ज्ञानाचा होता, आणि दोन्ही बाजूनी ते पाणी, ज्या त्या समुद्राचं पाणी खारं होतं, तर दोन्ही बाजूनी अमृत कुंभ माझ्यावर बरसत होते. त्यातलं कुठचं पाणी पिऊ आणि कुठचं नको, अशी माझी गत झाली होती. सूर्य मावळताना जी एक पंटी असं म्हणते की तू मावळशील, पण मी आहे ना. इथे तर साक्षात तात्या आपल्या लिखाणाने हजारो सूर्य आपल्यासाठी ठेवत आहेत. त्या सूर्यांचा वापर कसा करायचा हे खरं आपल्यावर अवलंबून आहे. तात्या, तुम्ही तुमचं काम करता आहात. आमचं काम आम्ही बरोबर करतो की नाही हे तुम्ही खरं सांगायचं आहे.